नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे. एकदम फॅन्सी असणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, क्रिस्टल मोठे, गोल्डन मोठे मणी. त्याच्यानंतर मोठी वाटी घेतलेले आहे, स्क्रू आणि बारीक साईजचे काळे मणी. हे बघा, आता धाग्याचे मी 2 पदर घेतलेले आहेत आणि लांब बनवायचं आहे, त्याच्यामुळे लांब घेतलेला आहे. आपल्याला जेवढा हवा असेल ना तेवढा घ्यायचा आहे. तर इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे आणि सुयासुद्धा बांधून घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. आता मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळे मणी वाहून घ्यायचे आहेत. आता हे मोजून घेतले तरीसुद्धा चालतात, नाही मोजले तरी दोन्हीकडचे सारखेच घ्यायचे जेव्हा आपण टाकू तेव्हा. त्यानंतर मी इथे डमरू मणी घेतलेला आहे, मोठा आहे बघा डिझाईनचा. तर दोन्ही पदरांमधून एक मणी, त्यानंतर क्रिस्टल मणी टाकायचे आहेत 2, परत मोठा गोल्डन मणी, क्रिस्टल 2, एक मोठा मणी, क्रिस्टल 2 आणि परत एक मोठा मणी घ्यायचा आहे. तर असे 4 मी टाकलेले आहेत, त्यांच्यामध्ये 2-2 टाकलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर वाटतं. त्यानंतर परत आपल्याला हे मणी, काळे मणी बारीक साईजचे सारखेच होऊन घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. तर मोजून टाकले तर चांगले, कारण मागे पुढे होणार नाही आणि व्यवस्थित टाकायचे आहेत. परत आपल्याला हे 2 गोल्डन 1, क्रिस्टल 2, गोल्डन 1, क्रिस्टल 2 आणि गोल्डन. आता त्यानंतर परत काळे मणी दोन्ही पदरांमध्ये. आता इथे मी 2च पदर घेतलेले आहेत. तुम्हाला अजून जाड हवा असेल तर इथे 3 किंवा 4 पदरसुद्धा यूज करू शकता, म्हणजे ते असं जाड दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे यूज करू शकता. गोल्डन, काळा मोठा, गोल्डन, काळा, 4-4 मणी टाकलेले आहेत, मध्ये 2. त्याच्यामुळे खूप भारी दिसतं आणि सुंदर पण वाटते डिझाईन. आणि असे मंगळसूत्र लग्न कार्यामध्ये घालायला किंवा मग असं काही फंक्शन असलं तर त्याच्यासाठी असे यूज करू शकतो. तर आता इथे वाटी टाकायची आहे. इथे मी ही बघा मोठी वाटी घेतलेली आहे. मणी मोठे आहे त्याच्यामुळे मी वाटीसुद्धा मोठी वापरलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पान किंवा अशा मोठ्या डिझाईनच्या वाट्या तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर इकडे परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचं आहे. 2 काळे, गोल्डन, काळे, गोल्डन, असे 4 मणी ह्या साईडला सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. ते बघा, या मंगळसूत्राच्या ह्या बाजूला मी 4 मणी आणि इकडे सुद्धा 4 मणी आहेत आणि मध्ये वाटी. त्याच्यानंतर काळे मणी टाकायचे आहे ते. आता हे बघा, हे काळे मणी इथे मी जेवढे टाकलेत ना तेवढेच इथे टाकलेत. हे मी मोजून नाही घेतलेले, तुम्ही मोजून घेतले तरीसुद्धा चालते, नाहीतर मग वळताना असं व्यवस्थित वाटीच्या मधोमध पकडून असे बरोबर आहेत की नाही असं चेक करायचं. असं लावून बघायचे वळल्यानंतर. आणि मोजून वळले तर आपल्याला असं लावायची गरज येत नाही. आता या काळ्या मण्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी, 2 काळे, गोल्डन, अशा खूप सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक डिझाईन ही माझी वेगवेगळी असणार आहे. तर हे मी स्वतः सतत तयार करते डिझाईन आणि मगच व्हिडिओ टाकते. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि शेअर पण करा तुमचे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, असे सर्वांना. खूप सोप्या पद्धतीने मी चांगल्या डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे दुसऱ्यांना पण अशा डिझाईन बनवण्याचा आणि बनवून घालण्याचा आनंद मिळेल. तर खूप सुंदर आणि कमी खर्चामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये अशा डिझाईन बनवलेल्या आहेत. तर आता इथे हे बघा, मी काळे मणी आणि स्क्रूसुद्धा टाकून घेतलेला आहे. मी माझ्या पद्धतीने बनवलेले, मला जेवढे हवे आहे तेवढे. तुम्हाला लांब हवे असेल तर अशा तुम्ही हे बॉक्स असे वाढवू शकता. तर आता इथे आपल्याला
जो टेपपट्टी लावली होती ना ती मी काढून घेतलेली आहे. आणि सुया जे आहेत ना थोडासा धागा कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला गाठ मारायला. सुया तशाच असल्या की मग ते गाठ आपल्याला व्यवस्थित मारता येत नाही आणि मग ते हाताला वगैरे टोचतील. तर हे बघा इथे व्यवस्थित पकडायचं आणि 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या. आता हे 4 पदर असल्यामुळे गाठसुद्धा त्याची मोठी बसणार आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा छोटा मणी टाकतो ना तो मणी टाकायची गरज येत नाही. व्यवस्थित पकडायचं असं. आणि गाठ मारताना असं नख आतमध्ये ढकलायचं, नखाने गाठत. आता इथे हा जो स्क्रू आहे ना त्याचा अंदाज घेऊनच गाठ मारायची. 2 मारल्या तरी सुद्धा चालतात, पण स्क्रूचं मागचं तोंड आहे ना कधी कधी मोठं असतं. हे बघा हे जो होल असतो ना तो मोठा असतो, त्याच्यामुळे 2 मारल्या तर लगेच निघून येतात कधी कधी. आता हे बघा खेचून बघायचं असं आणि मग उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. कापून हा लक्ष देऊन आपल्याला चिपकवून सुद्धा द्यायचा आहे. अशा मोठ्या मण्यांमध्ये मंगळसूत्र बनवलं ना ते एकदम भरगच्च आणि एकदम सुंदर घातल्यावर वाटतं आणि एकदम भरगच्च म्हणजे गळा भरलेला सारखा असा वाटतो. तर असे मंगळसूत्र तुम्ही नेहमी फंक्शनला यूज करत जा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.